मराठी न येणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांची उद्यापासून खैर नाही. आरटीओचं वायुवेग पथक जागेवर बॅच लायसन्स सस्पेंड करणार. प्रताप सरनाईकांची ठाम भूमिका. मुंबईसह महाराष्ट्रात रिक्षा आणि टॅक्सी चालकाला मराठी येत नसल्यास त्याचे थेट लायसन आता रद्द करण्यात येणार आहे. या शासन निर्णयासंदर्भात राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ठोस भूमिका घेत आता कारवाईचा इशारा दिला. याच मुद्द्यावर बोलताना प्रताप सरनाईक यांनी म्हटले की मराठी न येणाऱ्या चालकाला सुरुवातीला 1 महिन्याची नोटीस देऊन भाषा शिकण्याची संधी दिली जाईल. नोटीस देऊनही मराठी न शिकल्यास चालकाचे लायसन्स 3 महिन्यांसाठी निलंबित केलं जाईल. त्यानंतरही नियमाचे पालन न केल्यास चालकाचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याची तरतूद करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे. पुढे बोलताना मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटले की आत्तापर्यंत 1,65,000 अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी मराठी शिकण्याचे प्रशिक्षण घेतले. 1989च्या नियमानुसार मराठी अनिवार्य आहे. मुंबई सगळ्यांना कुशीत घेऊन पुढे जाते. उद्यापासून 20 ऑगस्ट कारवाईला सुरुवात करू. रोजगार बुडावा ही आमची अपेक्षा नाही, परंतु मराठी अस्मिता टिकवणं गरजेचं आहे. काहींनी व्हिडिओ प्रकाशित करून मराठी बोलणार नसल्याची मग्रुरी केली. कायद्यानुसार आता त्यांच्यावर कारवाई करू असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलेलं आहे. अर्थातच मराठी शिकला नाही तर कारवाई अटळ आहे. व्यावहारिक मराठीचं ज्ञान आहे की नाही याची तपासणी केली जाणार आहे. व्हिडिओ रेकॉर्ड करून त्याला लायसन्स बॅच दिले जाईल. लायसन्स देताना डोमेसाईल तपासावं लागेल. आरटीओचे वायुवेग पथक आहे, त्यांच्याकडे मराठी प्रशिक्षणाचे सर्टिफिकेट नाही आणि मराठीही बोलता येणार नाही, त्यांच्यावर कारवाई केली जाईल असा इशारा मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. 12 ऑगस्ट 2026 रोजी परिवहन विभागानं जी नवीन कायद्यामध्ये तरतूद केली त्याची अंमलबजावणी आता आम्ही उद्यापासून सुरुवात करतोय. रोजगार हा मुंबईचा मूळ उद्देश आहे, महाराष्ट्राचा मूळ उद्देश आहे. परिवहन खात्याच्या वतीनं जरी कारवाई करण्याची भूमिका आम्ही घेतली तरी कोणाचा रोजगार बुडावा ही आमची भूमिका नाहीये. आणि आम्ही दाखवून दिलेलं आहे की 1,65,600 हे अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांना आम्ही मराठी शिकवलं. म्हणजे कोणाजवळ कोणाच्या पोटावर किंवा कोणाच्या रोजीरोटीवर गदा आणण्याचा आमचा मुळीच प्रयत्न नाहीये. परंतु शेवटी ही महाराष्ट्राची अस्मिता, महाराष्ट्राची संस्कृती टिकवणं सुद्धा फार गरजेचं आहे. आणि म्हणून जे अमराठी रिक्षा टॅक्सी चालक असतील, जे अद्यापपर्यंत त्यांनी ह्या मोहिमेमध्ये भाग घेतला नाही, ह्या अभियानामध्ये भाग घेतला नाही, काही तर रिक्षा टॅक्सी चालकांनी व्हिडिओ प्रकाशित केले. व्हिडिओ प्रकाशित करून आपको जो करना है वो करो, परिवहन मंत्री हम राज्य में मेहनत करेंगे, हम रिक्शा चलाएंगे, हम टैक्सी चलाएंगे, हम पैसा भी कमाएंगे, मगर मराठी नहीं सीखेंगे, मराठी नहीं बोलेंगे. ही मगरुरी किंवा ही मुजोरी जर कोणाची असेल तर त्याला कायद्याच्या कक्षेत राहून उत्तर देणं आमचं कर्तव्य आहे. आणि त्यामुळे उद्यापासून 12 ऑगस्ट 2026 रोजी जो कायदा आम्ही पारित केलेला आहे त्या कायद्याच्या अनुषंगाने जर कोणाला व्यावहारिक मराठी भाषेचं ज्ञान येत नसेल तर त्याच्यावर कारवाई करण्याची जी मोहीम आहे ती मोहीम आम्ही चालू करणार आहोत. सर्वप्रथम प्रत्येक रिक्षा चालकाला ज्याला मराठीचं व्यावहारिक ज्ञान नसेल त्याला नोटीस देणार. 1 महिन्याच्या नोटीसमध्ये जर त्याला व्यावहारिक मराठी भाषेचं ज्ञान आलं नाही तर त्याचं जो बॅज आहे, जे लायसन आहे ते 3 महिन्यापर्यंत निलंबित करण्याच्या सूचना परिवहनच्या सर्व अधिकाऱ्यांना आम्ही दिलेल्या आहेत. परंतु ती वेळ येऊ नये अशी आमची प्रामाणिक भूमिका आहे. 1 महिन्याचा कालावधी अनेक रिक्षा टॅक्सी संघटनांच्या नेत्यांनी आमच्याकडे मागितला. अनेक जे राजकीय पक्षाचे नेते आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला मुदतवाढ हवी आहे. परंतु माझं असं म्हणणं आहे की कायद्याच्या कक्षेमध्ये राहून आम्ही ही मुदतवाढ त्यांना देतोय. म्हणजे 30 दिवसाची मुदत आहे, पण ती आता कायद्याच्या कक्षेत राहील. आतापर्यंत 105 दिवसाची जी मुदत दिली होती ती कायद्याच्या कक्षेत नव्हती, ती मानवतावादी दृष्टिकोनातून आम्ही दिली होती. आज 30 दिवसाची मुदत दिल्यानंतर जर 30व्या दिवसापर्यंत तुम्हाला मराठी भाषेचं व्यावहारिक ज्ञान नाही आलं तर नाईलाजानं का होईना पण आम्हाला तुमचं लायसन्स जे आहे, बॅच जो आहे तो 3 महिन्याकरता निलंबित करता येईल. परंतु तो 3 महिन्यामध्ये सुद्धा जर तुम्ही शिकला नाहीत तर मात्र तुमचं जे बॅज आहे तुमची मुजोरी जी आहे ती जाणीवपूर्वक आहे. मराठी भाषेचा तुम्ही द्वेष करता, महाराष्ट्रामध्ये मराठी संस्कृतीचा तुम्ही द्वेष करता असं समजून पूर्णतः तुमचं लायसन्स आणि बॅच रद्द करण्याचे अधिकार आम्ही आरटीओच्या अधिकाऱ्यांना आता दिलेले आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.